अमरावती शहरालगतच्या रहाट गावातील नागरिक सध्या खड्डेमय आणि चिखलमय रस्त्यामुळे अक्षरशः त्रस्त झाले आहेत। पावसामुळे गावातील मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून संपूर्ण रस्ता चिखलाने भरला आहे। त्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार आणि शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। विशेष म्हणजे या रस्त्याचे सुमारे 2 वर्षापूर्वी भूमिपूजन करण्यात आले होते, मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही। परिणामी प्रत्येक पावसाळ्यात रहाटगाव वासियांना चिखल, खड्डे आणि वाहतुकीच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे। या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी विरोधात नाराजी व्यक्त केली आहे। येत्या 15 जुलैपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। यावेळी नागरिक प्रमोद खंडारे यांनी प्रशासनाने तातडीने रस्त्याचे काम सुरू करून रहाटगाव वासियांची गैरसोय दूर करावी अशी मागणी केली आहे। जनसमर्थन न्यूज, रहाटगाव, जिल्हा अमरावती। आम्ही रहाटगाव वासी पूर्ण त्रस्त झालेलो आहे रस्त्याला। म्हणजे आम्हाला आश्वासन देत आहे PWD का ह्या महिन्यात चालू करतो, त्या महिन्यात चालू करतो। आम्ही पत्र देऊ थकलेलो आहे। आता आम्ही 15 जुलैपर्यंत वाट पाहू। आम्हाला PWDने 15 तारखेपर्यंत आश्वासन दिलेलं आहे तर चालू करणार म्हणून काम। जर नाही केलं तर आम्ही उग्र आंदोलन करू। आता पूर्ण रहाटगावासी काय त्रास होत आहे? आम्हाला एवढा त्रास होत आहे का आमचे लेकरं शाळेत नाही जाऊ शकत, साधं पैदल नाही चालत आहेत। पूर्ण किचड झालेलं आहे रस्त्यानं, पूर्ण पाणी साचून झालं पूर्ण। ॲक्सिडेंट बोला, अपघात वगैरे होत आहे, छोटे मोठे रोज अपघात होत आहे रोडने। कोणी पडते, कोणी म्हातारे पडते, कोणी लेकरं पडत आहे शाळेतले। शाळेत जाताना मग सकाळी लेकरं येले।